सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला षटकाराच्या बढतीने धाव संख्या 6. अगदी वाटलंही नव्हतं कदाचित वेदांतला की इतक्या लांब पल्ल्याचा सफर करेल हा चेंडू. षटकार चला घाई करा आता. बॅटर तोच चेंडू आहे, तसाही चॉईस चेंडू आपण दिलेला नाहीये. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वेदांत. पुन्हा एकदा सजीवल बॅक साईडला हाही चेंडू चाललाय डिफाईन लेग मध्ये. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होईल, पण चेंडू निघून जाईल का बाउंड्राईच्या पलीकडे. अडवलंय आय थिंक. थोडासा अडथळा आहे, आम्ही पाहू शकत नाहीयेत, पण पंच अजूनही काही इशारा देत नाहीयेत. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण. धावा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पळून पूर्ण होत असताना धावफलक 3 धावेच्या बढतीने 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. पद्मन गुरव यांच्या भेटीला जाणारा चेंडू तिथे मात्र रोखलाय. विकेटचं बदन. फलंदाज बाद, जेलबादच्या स्वरूपात. बाउंड्राईच्या नजदीक चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतं. फेकी होते तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमस्व, थोडासा टेक्निकल इश्यू होता. व्हाईट बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू. महेश गोणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता दत्ता चौधरी यांच्या टीमला ट्रेक करीत आहे. पारितोषिक इथून आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. आपण पाहताय चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक पहिले सुद्धा संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि 3 चेंडू 3 षटकाराकरिता इथून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक अक्षय कासार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं.
चला थोडं गेम स्पीडअप करा. पारिवरीकर तुम्हाला फलंदाजी करायची आहे तदनंतर या गोष्टीची आपण नोंद घ्या. चलो फास्ट. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जी निराशा आली होती इथून मात्र गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती तोडून मोडून काढली गेली आहे. विकेटचं बदल फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. पद्मनजी फास्ट की आम्ही पाठवू. पटकन धावा. धावला का? अरे पारवलीवाला आहे आपला. तुला पाहिजे तुला घे. तुला पाहिजे तुला घे. सिंगल इथून मत आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाली. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर हर्षला आणले गेलं आणि पहिला बॉल आपण जर का बघितलं तर विकेटचं पतन आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या 18-18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय यावेळेला पहा उडवले गेले चेंडूला सरळ बॅटनं स्वतःच्या अंदाजानं स्वतःच्या स्ट्राईकला स्ट्रोक कन्वर्ट. षटकार. चोवीस या अंकावर या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय पुढचाही बॉल हवेमध्ये. इथून मात्र आपण पाहताय जेलला होती ही संधी. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. दोघांचं भांडण आणि केवलचा लाभ असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. सिंगलना धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय या 25 या अंकावर धावफलक. ओके ओके थँक्यू पद्मनजी. पोचलाय. चला आपण मॅचला सुरुवात करूयात. इथे मात्र षटक संपले. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 26-26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय अंतिम 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे.
राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अंकित होतीये. धावसंख्या सिंगल गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे. बॅटना घेऊन चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो षटकार 6. असं वाटलं की टप्पा पडल्यानंतर काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल, पण तसं काहीच चित्र दिसलं नाही आणि इथं मात्र सिंगल संख्येत होताना पाहायला मिळेल. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 35. अंतिम षटक आपण पाहताय आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता विघ्नेशला आणले गेले. पहिल्याच बॉल विघ्नेशचा निर्धाव. धावा रोखण्यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात का होईना पण यश प्राप्त होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्या. एकच धाव इथून मात्र अंकित होईल. थोडस स्लो क्रिकेट आता मात्र जारी केले गेले. धावसंख्या 36. ओहो हो, काय गोलंदाजी आहे. कदाचित चेंडू कळायच्या आधी चेंडू फरार होतो. इतकी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र साकारली जाते. निर्धा अफिकी आहे डॉट बॉल होत असताना. अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज सय्यार. ओ पुढचा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची फेकी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि एकच धाव इथून मात्र खर्च करून दिली गेली आहे. गोलंदाज सय्या. यावेळेस केलंय. आता मात्र परफेक्ट पदमन गुरव यांच्या भेटीला चेंडू. इथून मात्र एका कवडवाल्यानं दुसऱ्या कवडवाल्याच्या भेटीला चेंडू इथून मात्र धाडलाय. षटकार 6 आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 42 विजयाकरिता 43. 43 धावसंख्येची आवश्यकता
ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील विवेक जिवाके. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026चा थरार 3 दिवसाकरिता आमंत्रण होतं, पण थोडंसं आमचंही शेड्यूल थोडासा बुक होता, पण येऊ शकलो नाही. त्याबद्दल मी हात जोडून क्षमा मागतो. आणि अतिशय भव्य दिव्य चांगलं आयोजन, नियोजन, शिस्तपूर्ण आयोजन, वेळेमध्ये केले गेलेलं आयोजन आपण इथून मात्र पाहताय. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि काही चुकी झाली असेल तर क्षमा मागतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मी शिराजी कासर यांना विनंती करतोय, आपण तेजस्वी धोबी यांचा यथोचित मान सन्मान तो इथे करायचा आहे. आमचे मोठे बंधू, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात आणि नेहमीच त्यांची उत्तम साथ आम्हाला लाभते. कधी सह कॉमेंटेटर म्हणून, कधी आम्ही त्यांना स्कोरर म्हणून जॉईंट होतो. सातत्याने 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या नावाचा ठसा ज्यांनी महाराष्ट्रभर उमटवला आहे तेच तेजस्वी धोबी इथे पहिल्या दिवसाकरिता समालोचन करण्याकरिता उपलब्ध होते. त्यांचाच यथोचित मान सन्मान तो मुख्य मंचावरनं केला जातोय आणि मी त्यांना पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा असतील सर. आणि माझी इच्छा असेल की या सीझनमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मी जॉईन कसं काय करू शकेन आणि नवीन ज्या गोष्टी आहेत त्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा तुमच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि तुम्ही नेहमीच योग्य पद्धतीने मार्गदर्शन कराल ही आशा बाळगतोय. आपण जाऊया या मॅचच्या दुसऱ्या इनिंगला. शेवटची मॅच आणि त्या शेवटच्या मॅचची दुसरी इनिंग इथे आपल्या भेटीला येते. सातत्यानं इथे चांगली कामगिरी आपल्याला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून RT मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं प्रक्षेपण आणि क्वालिटी, त्यानंतर आमचा आवाज जो आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहताय त्याच सर्व बाबी इथे उत्तम पद्धतीने हाताळतात. त्याचमुळे ही स्पर्धा त्याच्यामध्ये यश हे संपादित करू शकलो आहे आणि त्यांचा एक विशेष हातभार असणार आहे. जाऊया मॅचकडे. आणि इथे पारिवली संघासाठी षटकार किंवा चौकार हॅट्रिककरिता 500 रुपयाचा पारितोषिक महेशजी गोणी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. इथे मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल तो इथे दर्शवला गेलाय. बॅटेज वेगानं चेंडू बॅक साइड डिझाईनला ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल आलाय वेगवान, तेच तर्रार बॉल पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडू शकलं नाहीये. बॅक साइड डिझाईनला चेंडू स्टॉप केला गेलाय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुणे तयार होतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसलाय. तिथे चुकी झाली आहे, जजमेंटची चुकी ती पाहायला मिळाली आहे. जोवर क्षेत्ररक्षक तो फील्ड करेल तोवर तिथे डबल ती कन्वर्ट होईल आणि या डबलच्या मदतीने अकाउंट ओपन होतंय टीमचं. 43 धावांचं आव्हान आहे 4 षटकांमध्ये. निर्णायक मॅच, या स्पर्धेतील क्वालिफायरची मॅच आपण पाहणार आहोत. यात जी टीम जिंकेल ती अंतिम दिवसात तरी पात्र असणार आहे. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याला केली आहे चुकी. कॅच इथे ड्रॉप होतोय. त्या कॅच ड्रॉप सहित इथे डबल कन्वर्ट झाली आहे.
संधी होती धावांची, ती संधी कबूल केली आहे दोन्ही बॅटर्सनं. तिथे डबल कन्वर्ट झाली आहे. स्कोर कार्ड तेच जाऊन पोहोचलंय बिनबाद 4-3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. तिथे चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. उत्तम दर्जाची फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. मिड ऑफला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानं जो क्षेत्ररक्षण आहे ते योग्य पद्धतीने हाताळलंय. पुढचा बॉल फ्लिक केलाय. चेंडू दमदार टायमिंग न देखणा फटका मैदानाच्या आतमधनं पेशकश केलाय. हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. कमालीचा फटका. चांगला रिस्टवर्क आपल्याला पाहायला मिळालाय तिथे बॅटरकडनं. पुन्हा एकदा जोरकस मारायचं होतं. तिथे स्ट्रोक सजवलाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये योग्य ते कनेक्शन होऊ शकलं नाहीये. चेंडू स्टॉप केला गेलाय. केवळ एक धाव त्याच्यावरती जॉईंट होईल. षटकाची होती इथे समाप्ती. 12 धावा त्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अखेरीस त्या जॉईंट होताना आपण पाहिल्यात. अजूनही विचार केला तर 3 षटका आणि तिथे 31 धावांची ती उर्वरित गरज अजूनही बाकी आहे. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय. तीन षटका आणि 31 धावा त्या कंप्लीट करायच्या आहेत. अनिश आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. शेवटची मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. एक चांगली स्पर्धा इथे रंगताना पाहायला मिळते. स्वर्गीय सचिन गोणी स्मृती चषक 2026चा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा हा थरार आपण अनुभवतोय. पहिला बॉल सबमरीन बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन ती पकडून गोलंदाजी केली आहे. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. स्वीप स्लॉग करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रेशर वाढतंय. कमबॅक केलंय गोलंदाजानं. फ्लिक केलंय. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. जोवर क्षेत्ररक्षक फील्ड करेल रिटर्न करेल तिथे रिव्ह्यूची मागणी ती पंचांच्या माध्यमातून केली जाते. टीव्ही स्क्रीनवरती आता चेक केलं जाईल कारण की टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर तो केला जातोय. पंच आपला सॉफ्ट सिग्नल आपण कळवा प्लीज. नॉट आउट असं घोषित केलंय सॉफ्ट सिग्नल मध्ये. इथे टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. 100% पारदर्शकता ती या स्पर्धेची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. तीच आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट इथे दर्शवलं गेलंय. चांगला बॉल. वेग अतिरिक्त होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन दिसत नाहीये. तिथे
एक लेग बायची सिंगल ती स्कोर कार्डवरती जॉईन होताना आपण पाहिली आहे. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त होत आहेत आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय 15-15. सुनीलजी पाटील सरांकडनं टीम साईदेवा पारिवली संघाला शुभेच्छा येत आहेत. सिंगल आली आहे. शांत सुरुवात या षटकाची राहिली आहे आणि तिथे 4 चेंडू आतापर्यंत समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड ते पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळते. 16. पुढचा बॉल वेगानं खाली राहिलाय. चांगली डिलिव्हरी, चांगल्या टप्प्यावरचा मारा. तिथे लाईन लेंथ पूर्णपणे ऍडजस्ट करून गोलंदाजी करतोय. 1 चेंडू डॉट तदनंतर निघतोय. चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला मिक्सअप आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल, शेवटचा बॉल तो अजूनही येणं बाकी आहे. पुढचा बॉल फ्लिक केलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. तिथे थोडीशी थ्रो मध्ये गडबड पाहायला मिळाली. त्याचमुळे तिथे डबल कन्वर्ट झाली आहे. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 18. 9च्या सरासरीने 18 धावा ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बिनबाद लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि आता विचार केला तर 25 धावेची गरज. 12.5ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. इथे 12.5ची सरासरी या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी कठीण आहे, परंतु दोन्ही टीम्सना आपल्यातलं टॅलेंट ते मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. केवळ आलाय निर्णायक ओव्हर हाताळण्याकरिता आलाय. ओव्हर क्रमांक 3, कारण की निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावांवरती रोखू शकला केवळ तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांचं जे समीकरण आहे ते उभे राहील मैदानाच्या आतमध्ये. त्याच अनुषंगाने सर्वात महत्त्वपूर्ण ओव्हर घेऊन केवळ आलाय. पहिला बॉल तिथे थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. त्यानंतर सर्कलमध्ये सुद्धा प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. तिथे पहिला बॉल फटका फसला असेल फॉलो थ्रू मध्ये. तिथे चांगला कॅच कॅरी केलाय. आल्या विकेटचं गिफ्ट आपल्या टीमला दिलंय. बॅटिंग स्टान्स वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णायक मॅचला निर्णायक क्षणाला आलाय. तिथे जबाबदारी आहे आपल्या टीम करिता. चांगला खेळ त्याला करावा लागणार आहे. 18 धावांवरती स्कोर कार्ड ते जाऊन स्थिरावलं गेलंय. अजूनही 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 25. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जोरकस मारलाय. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जोवर क्षेत्ररक्षण करेल तोवर तिथे डबल कन्वर्ट झाली आहे. चांगली रनिंग, लाजवाब तिथे रनिंग आपल्याला पाहायला मिळत. तिथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. अजूनही 10 चेंडूंचा खेळ तो इथनं येणं बाकी आहे आणि स्कोर कार्डचा विचार केला तर अजूनही 23 धावांचा पल्ला तो गाठायचा आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला क्लिअर करणारा, लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा आणखीन एक दमदार फटका. दर्जेदार काय फलंदाजी केली आहे. वाह. देवेंजी गोडी साहेब इथे उपस्थित होतात. मोस्ट वेलकम साहेब. मी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन
सामन्याचा आनंद घ्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेकरिता दाखल झालेत. एक कडक फटका, त्या फटक्याची आतुरता इथे पाहायला मिळाली होती. देवेंजी गोडेसाहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सर. पुढचा बॉल फुलर लेन बॅक टू द बॉलर खेळायचा होता. तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जोवर फील्ड करेल तोवर एक सिंगल ते कंप्लीट केली जाईल. चांगला कमबॅक बॉल आपल्याला केवळकडे पाहायला मिळाला. कुठेतरी जी लेंथ होती ती चेंज केली, त्याचमुळे कोणत्याही पद्धतीने मोठा फटका तो खेळू दिला नाहीये. पाचवा बॉल अजूनही जाणं शेष आहे. पुढचा बॉल पंचांकडे दाद मागितली आहे आणि स्वतः निघालाय. उत्तम खेळाडू वृत्ती जपली आहे. पंचांच्या निर्णयाच्या आधीच इथे क्रीज सोडताना पाहायला मिळतोय फलंदाज दीपेश. एक चांगला एक्झाम्पल तिथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. वेदू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अ, 16 धावेची गरज. पूर्णपणे त्या वाईडनं समीकरण चेंज केलं आणि तदनंतरचा आलेला हा आसमानी टोला वेदांच्या बॅटमधनं. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव वेगानं कंप्लीट केली जाते. तिथे एकाच वरती समाधान मानावं लागेल. विश्वास दाखवलाय वेदूवरती त्यानं. 4 चेंडू 4 धावीची गरज. 4 चेंडू 4 धावा इथे पूर्ण करतील का पारिवलीकर, का त्यांना रोखतील
कवाडकर ते पाहणं फार गरजेचं आहे. चार चेंडू 4 धावा इथे पूर्ण करायचे आहेत. मिलिंदजी मडवी साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सर. पुढचा बॉल फुलर लेंथ तिथे फंबल झालीये आणि त्या फंबलच्याच कारणास्तव इथे विजयी साजरा केलाय. टीम साई देवा प्रतिष्ठान पारिवली संघ क्वालिफाय झालाय. हा जल्लोष तो इथे साजरा केला जातोय. कडक स्ट्रोक